आज तर माझ्या लेकाने आम्हाला 5:30लाच उठवून दिलं. त्याची झोप झाली होती, पण आम्हा दोघांनाही अजूनही झोप आवरत नव्हती. त्याला मात्र आमच्यासोबत सायकल खेळायची होती. इतका हट्टीपणा केला की शेवटी आम्हाला झोपूनच दिला नाही. शेवटी निखिल उठले आणि त्याला बाहेर घेऊन गेले. त्यामुळे मला थोडा वेळ तरी झोप मिळाली. त्यांना माहीत आहे पूर्ण आठवडा माझी रोज सकाळपासून धावपळ असते, म्हणून विकेंडला ते मला थोडा आराम मिळावा ह्याची नेहमीच काळजी घेतात. मी उठेपर्यंत आईने सगळं स्वयंपाकापासून घरातली सगळी काही कामं आवरून घेतली होती. मग मी रीतचं सगळं आवरून घेतलं, त्याला झोपवलं आणि लगेच माझं पण आवरायला घेतलं. पूर्ण आठवडा ऑफिस, ट्रॅव्हल आणि धावपळीत जातो. पण विकेंड आला की स्वतःसाठी आणि केसांसाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे. त्यामुळे प्रॉपर स्काल्प केअर करणं फार इम्पॉर्टंट असतं. विश केअर स्काल्प जेंटली आपलं क्लिन्झिंग करून बिल्टअप रिमूव्ह करायला मदत करतं आणि केस सॉफ्ट, फ्रेश फील होतात. त्याचबरोबर हे सिरममुळे केससुद्धा अगदी स्मूथ आणि मॅनेजेबल, शायनी दिसायला लागतात. फ्रीज कंट्रोल करायला मदत होते. आणि फ्लेक्सचं हे रोजमेरी वॉटर स्प्रे स्काल्प रिफ्रेश ठेवून हेल्दी हेअर ग्रोथ जर्नीला सपोर्ट करतं. कन्सिस्टन्सी आणि प्रॉपर हेअर केअरमुळे हळूहळू हेअर टेक्स्चर इम्प्रूव्ह झाल्यासारखं फील होतं. जर तुम्हाला प्रॉडक्ट लिंक हवी असेल तर लिंक अशी कमेंट करा, मी तुम्हाला सेंड करेल. थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर तेवढ्यात निखिल आले आणि त्यांनी आम्हाला आईस्क्रीमसाठी बाहेर बोलवलं. आईस्क्रीमवाल्या काकांना पाहून खरंच लहानपणीच्या खूप अशा आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या. आपण तेव्हा आईस्क्रीमसाठी किती वेडेपणा करायचो ना. आजकाल मार्केटमध्ये कितीतरी व्हरायटीजचे आईस्क्रीम मिळतात आपल्याला पाहायला. पण त्या जुन्या आईस्क्रीमची चव आणि आनंद काही वेगळाच असतो. त्यानंतर सगळ्यांसाठी मी नाश्त्याला पोहे बनवले. खूप दिवसांनी खायची इच्छा होती, कारण पोहे म्हणलं तर माझं ऑल टाईम फेवरेट. नंतर सगळी भांडी वगैरे घासली, किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग रीतसोबत थोडा वेळ बाहेर खेळली. आज संध्याकाळी फार स्वयंपाक नव्हता, कारण निखिल आणि पप्पा दोघेही बाहेर गेले होते. तर तिकडनंच जेवून येणार होते, म्हणून आमच्या दोघींसाठी साधंच काहीतरी बनवलं. तर आज मी इथेच थांबते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.